आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या 68वा वर्धापन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाच्या वतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी महाराष्ट्रातील रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने भर पावसात उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। त्यासोबतच विविध मान्यवरांचे सत्कार करण्यात आले। कार्यक्रमादरम्यान भीमगीतांचा जंगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या वर्धापन दिन कार्यक्रमात प्राध्यापक ॲडव्होकेट मोहन गायकवाड सर संपादित पक्षाच्या वर्धापन दिन विशेष अंकांचे प्रकाशन तसेच वर्धापन दिन चित्रांकित टोपीचे अनावरण केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी रामदास आठवले यांनी साप्ताहिक प्रशिकच्या वर्धापन दिन विशेष अंकाचे कौतुक तर केलेच, परंतु टोपीचे कौतुक म्हणून संपूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत टोपी डोक्यावर घालून होते। हा क्षण एक ऐतिहासिक सुवर्ण क्षण होता असे मत रायगड जिल्हा पक्ष प्रवक्त्या तथा कार्याध्यक्ष पनवेल महानगरपालिका प्राध्यापक ॲडव्होकेट मोहन गायकवाड यांनी मांडले। कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। या भावना माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, कारण महाडच्या क्रांतिभूमीमध्ये ज्या ठिकाणी मानवमुक्तीचा लढा झाला, ज्या ठिकाणी स्वतंत्र समता बंधुता न्यायाची पायाभरणी झाली, अशा ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या खुल्या पत्रावर आधारित असलेल्या पक्षाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाच्या वतीनं 68 वर्धापन दिन या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा झाला। या ठिकाणी लोकनेते माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या हस्ते ही जी कॅप माझ्या डोक्यामध्ये पाहताय, या कॅपचं अनावरण त्यांनी या ठिकाणी केलं। या कॅपमध्ये आपण 68वा वर्धापन दिन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पतीवर छापलेला आहे। आणि त्याचबरोबर माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहानपणापासूनचं एक स्वप्न होतं की एक रिपब्लिकन चळवळीमध्ये आपण काम करत असताना, आंबेडकरी विचारधारा पुढे घेऊन जात असताना या आंबेडकर भूमीमध्ये म्हणजे ज्या क्रांतीभूमीमध्ये या प्रशिकच्या म्हणजे प्रज्ञाशील करून या प्रशिक या अंकाचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं म्हणजे पक्षाच्या वर्धापन दिनाचं विशेष अंकाचं प्रकाशन माननीय रामदासजी आठवले सामाजिक केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे। त्यामुळे या भावना अत्यंत तीव्र आहेत, अत्यंत आनंदी वातावरण या ठिकाणी आहे। तुम्ही बघता माहोल या विचारमंचावर की संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या लोक या ठिकाणी आलेले आहेत। आणि या ठिकाणी जो प्रशिकचा अंक आहे, या प्रशिक अंकाचं जे प्रकाशन आहे ते प्रकाशन झालेलं आहे आणि प्रचंड त्यामध्ये आनंद आहे। पनवेल तालुक्यामधून माझे अनेक सहकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत। त्यामध्ये मोनिजी गायकवाड आहेत, नितीन कांबळे आहेत, नरेंद्र गायकवाड आहेत, त्यानंतर सुभाष गायकवाड आमचे भीमशक्तीचे नेते आहेत। अशा अनेक मान्यवर या ठिकाणी या क्रांतिभूमीमध्ये आम्ही उपस्थित आहोत आणि सर्व मान्यवरांच्या समोर माननीय रामदासजी आठवले यांनी अंकाचं प्रकाशन केलेलं आहे। या अंकामध्ये संपूर्ण आठवले साहेबांची आंबेडकरी चळवळ, दलित पॅंथर आणि या कोकणामधले लढे याच्यामध्ये छापलेले आहेत। त्यामुळे निश्चितच हा अंक साहेबांना खूप आवडलेला आहे आणि साहेबांनी या आठवण म्हणून कॅप त्या संपूर्ण प्रोग्राममध्ये तुम्ही बघितलं असेल खालून ठेवली होती आणि अंक गाडीमध्ये घेऊन गेले। आम्हाला अपेक्षा आहे साहेब तो अंक चांगल्या प्रकारे वाचतील आणि मी खूप आनंदी आहे। नाही, खरंच खूप आनंद होतोय। आज 68वा वर्धापन दिन महाडमध्ये साजरा होतोय आणि महाड ही क्रांतीभूमी आहे, जिथे बाबासाहेबांनी एक क्रांती करून दाखवली। महाडची 14 तळं आम्हासाहेबांसाठी खुले केले आणि आज त्या ठिकाणी 68वा वर्धापन दिन साजरा होत आहे। आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं ते आठवले साहेब पुढे घेऊन जात आहे, रिपब्लिकन पक्ष पुढे नेत आहे। आज रिपब्लिकन पक्ष आठवले साहेबांनी दिल्लीमध्ये संसदेमध्ये नेऊन बसवलेला आहे आणि आमचा रिपब्लिकन कार्यकर्ता हे खूप जोशाने आज कार्यक्रमामध्ये जरी वारा वादळ पाऊस असला तरी तुफानातले दिवे आज आमच्या इथे आलेले आहेत। आम्ही तुफानातले दिवे आहोत आणि खूप आनंद होत आहे 68वा वर्धापनचा। फक्त येणाऱ्या ज्या निवडणुकांमध्ये बाबासाहेबांनी सांगितलं होतं की सत्तेमध्ये या सत्ता असेल तर तुमच्या समाजामध्ये परिवर्तन होईल, तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये आमचे सत्तेमध्ये कसे लोक निवडून येतील या अनुषंगाने आम्ही तयारीला लागलेलो आहोत आणि वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना दिलेल्या आहेत। जय भीम, जय भारत। नुकताच आपण महाडमध्ये क्रांतीभूमीमध्ये 68वा वर्धापन दिन साजरा करण्यात आलेला आहे आणि मोठ्या उत्साहात साजरा झालेला आहे। आम्ही पनवेलचे मोहनजी गायकवाड सर असतील, मोनीशभाई गायकवाड असेल, पाटील बाबा असतील व सर्व आमचे कर्जतचे, अलिबागचे सर्व श्रीवर्धन इथून सर्व आलेले ज्येष्ठ नेते मंडळी व कार्यकर्ते व जोमाने 3 महिने अगोदर याच्या कामाला लागलो होतो आणि त्याचा आम्हाला सार्थक आहे की आम्ही सर्व कार्यकर्त्यांना घेऊन इथं आलो
आणि आज उत्साहात 68वा वर्धापन दिन साजरा झाला. आज दिनांक 3 नोव्हेंबर रोजी जो वर्धापन दिन महाड क्रांतीभूमीमध्ये जो चांदे मैदान इथे शेकडोच्या कार्यकर्त्यांच्या संख्येने जो आज वर्धापन दिन सोहळा साजरा झाला. या सोहळ्याची जाहीर तयारी 2 महिन्यापासून सर्व तालुक्यातून, जिल्ह्यातून, कर्जत तालुका म्हणा, श्रीवर्धन तालुका म्हणा, अलिबाग तालुका म्हणा, आमचे 15 तालुके आहेत, त्याच्यात मुख्य म्हणून पनवेल तालुका म्हणा, या तालुक्यातून जो आढावा आम्हाला सातत्याने मिळत होता, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. जरी आज पाऊस पडला असला तरी कार्यकर्ते आमचे या पावसाला न घाबरता साहेबांसमोर साहेबांचं भाषण आणि मनोगत ऐकायला थांबले. त्याच्याबद्दल मी पहिल्यांदा तर माझ्या कार्यकर्त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो, आभार मानतो. आणि जो मेळावा वर्धापन दिन यशस्वी करण्यामागे प्रत्येक रायगड जिल्ह्याच्या सगळ्या संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी असू द्या, युवक कार्यकारिणी असू द्या, विधानसभा कार्यकारिणी असू द्या, तालुका कार्यकारिणी असू द्या, शहर कार्यकारिणी असू द्या, या सर्व कार्यकर्त्यांनी जो आमच्या वर्धापन दिनाला प्रामाणिकपणे जो लोक कशी जास्तीत जास्त जमतील असा प्रयत्न होता. अजूनही आज जी बाईट देतो, आता वर्धापन दिन आपला संपलेला आहे तरी अजून महाड क्रांतीभूमीमध्ये बसेस येतात. पावसाचा अभाव जास्त असल्यामुळे तरी त्यांना न घाबरता लोक आठवले साहेबांच्या प्रेमापोटी आज इथं उपस्थित राहिल्यामुळे त्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो आणि आभार व्यक्त करतो. आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वर्धापन दिन मोठ्या संख्येने साजरा झाला, त्याच्याबद्दल मी सर्व जिल्हा महाराष्ट्र यांच्या वतीने सगळ्या कार्यकर्त्यांचे स्वागत करतो. जय भीम. तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुकवर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत. संपर्क अक्षय कांबळे 96 19 88 00 95 आणि 96 53 11 95 23.